29 वर्ष. होय, 29 वर्ष ज्या माऊलींनी स्वतःला मुघलांच्या कैदेत ठेवून शिवछत्रपतींचे स्वराज्य अबाधित ठेवले, त्या युवराज्ञी येसूबाईंबद्दल इतिहासाला अधिक माहिती नाही. हे दुर्दैव नक्की कोणाचे, आपले की इतिहासाचे? केवळ 9 वर्षांचा संसार, तोही छत्रपती संभाजी महाराजांसारख्या सिंहाच्या छाव्याबरोबर केलेला. मनाची केवढी ती प्रगल्भता! त्यानंतर कपटाने आणि फितुरांच्या मदतीने औरंगजेबाने पतीला पकडल्यानंतरही धीरोदासाने परिस्थितीला सामोरे जाणारी करून ठार मारल्यावरही स्वराज्याचा गाडा चालवण्यासाठी व्यक्तिगत दुःख बाजूला सारून शिवछत्रपतींनी उभारलेले स्वराज्य वाचवण्यासाठी स्वतःला आणि पोटच्या गोळ्याला शत्रूकडे तब्बल 30 वर्ष ठेवून घेणारी ही हिमालय इतकी उंच स्त्री पाहिली की राष्ट्रसेवा म्हणजे काय हे आपोआप लक्षात येते. छत्रपती शिवरायांच्या महानिर्वाणानंतर स्वराज्याचे लचके तोडण्यासाठी दस्तूरखुद्द औरंगजेब महाराष्ट्रात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज जिवंत नसल्यामुळे आता आपल्याला सहजपणे स्वराज्य ताब्यात घेता येईल हा त्याचा मनसुबा होता. पण संभाजी महाराजांनी तो मनसुबा आपल्या पराक्रमाने उधळला. अखेर कपटाने आणि गरबेदींची मदत घेऊन त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना कैद केले आणि अखेर 11 मार्च 1689 रोजी त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना अत्यंत क्रूरपणे ठार मारले. महाराणी येसूबाई यांच्या कर्तृत्वाला आणि त्यागाला इथे सुरुवात झाली. आपल्या पतीच्या मृत्यूचे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची विस्कटलेली घडी सुटायला सुरुवात केली. त्यांचे मन किती मोठे होते याची चुणूक त्यांच्या पहिल्याच निर्णयात दिसते. नियमाप्रमाणे छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांचा मुलगा शाहू यांना गादीवर बसवायला हवे होते. पण तत्कालीन परिस्थिती पाहता त्यांच्या लक्षात आले की स्वराज्य टिकवायचे असेल तर मुलाच्या प्रेमापेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व दिले पाहिजे. त्यांनी पुत्रप्रेम बाजूला सारून आपले दीर राजाराम महाराज यांना गादीवर बसवले. खरं तर महाराणी येसूबाई यांचा त्याग इथे संपत नाही, उलट तो त्याग इथे सुरू होतो. छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारल्यावर औरंगजेबाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. त्यांनी स्वराज्याचा घास घेण्यासाठी रायगडाला वेढा दिला. पण स्वराज्याचा धनी त्या वेड्यात अडकून पडला असता तर सैन्याला एकत्र आणणार कोण हा प्रश्न होता. तसेच बाहेर मोकाट असलेल्या औरंगजेबाच्या सैन्याने चहूबाजूंनी आक्रमण करून स्वराज्याचे लचके तोडले असते आणि राज्यात बंदिवान असल्याने राज्यकारभार हाकणे हे अवघड झाले असते. येसूबाईंनी त्यावर उपाय काढला. त्यांनी राजाराम महाराजांना सुचवले की त्यांनी रायगडच्या वेढ्यातून बाहेर पडून जिंजीच्या किल्ल्यात तळ ठोकावा. कल्पना बिनतोड होती, पण आपल्या मातेसमान वहिनीला आणि छोट्या शाहूला वेड्यात एकटे सोडून निघून जाणे हे छत्रपती राजाराम महाराजांना पटेना. पण महाराणी येसूराणींनी राजाने नात्यांपेक्षा कर्तव्याला जास्त महत्त्व दिले पाहिजे तरच राज्य चालते हे त्यांना पटवून दिले. अखेर जड अंतकरणाने राजाराम महाराजांनी रायगड सोडला आणि येसूराणींच्या स्वतःपरीक्षेला सुरुवात झाली. राजाराम महाराज रायगडावरून यशस्वीपणे निसटल्यावर महाराणी येसूबाईंनी तब्बल 8 महिने रायगड झुंजावला. खूप प्रयत्न करूनही गड ताब्यात येत नाही असे पाहून औरंगजेबाने कपटाने रायगडावरील भगवे निशाण उतरवले व येसूबाईंना शाहू महाराजांसकट अटक केली. येसूबाईंना छत्रपती शिवरायांची शिकवण होती की प्रसंगी गड किल्ले शत्रूला द्यावेत पण आपले स्वराज्य राखावे. दिलेले किल्ले लढून परत मिळवता येतात, पण गेलेले स्वराज्य परत मिळवता येत नाही. शत्रूने बंदी बनवले तरी सुटता येते हा इतिहासही छत्रपती शिवरायांनी घडवून येसूबाईंसमोर आदर्शासारखा ठेवला होता. पण दुर्दैवाने येसूबाईंना त्यांच्यासारख्या युक्तीने स्वतःची सुटका करून घेता आली नाही. त्यामुळे त्यांना आणि छत्रपती शाहूराजांना आपल्या उमेदीची तब्बल 29 वर्षे स्वराज्यासाठी कैदेत व्यतीत करावी लागली. 29 वर्षांपैकी 17 वर्ष महाराष्ट्रात छावणीत नजरकैदेत त्यांना राहावे लागले. जिथे छावणीचा तळ पडेल तिथे त्या दुर्दैवी मायलेकरांची फरफट होत असे. स्वराज्यात राहूनही त्यांना स्वातंत्र्य उपभोगणे नशिबात नव्हते. औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्या दोघांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची 12 वर्ष परमुलकात वनवास सहन करावा लागला. बाळाजी पेशवे, येसूबाई, शाहूराजे व इतर मराठी सैनिक यांची सुटका करून साताऱ्यात घेऊन येऊन छत्रपतींस भेटले आणि मायलेकांनी 29 वर्षानंतर मोकळा श्वास घेतला होता. इसवी सन 1690 ते इसवी सन 1719 अशी तब्बल 29 वर्ष त्यांनी कैदेत कशी काढली असतील याची नुसती कल्पना जरी केली तरी अंगावर काटा उभा राहतो. प्राप्त परिस्थितीशी त्या कशा सामोऱ्या गेल्या असतील. मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांवर जुलूम करणारा औरंगजेब महाराणी येसूबाईंशी कसा वागला असेल, त्याच्या क्रूर वृत्तीशी त्यांनी सामना कसा केला असेल. महाराष्ट्रातील 17 वर्षांच्या कैदेत मुलगा जवळ तरी होता, पण दिल्लीला गेल्यावर त्या दोघांची 12 वर्ष जाणीवपूर्वक ताटातूट करण्यात आली होती. तब्बल 29 वर्षानंतर महाराणी येसूराणी आपल्या स्वराज्यात परतल्या होत्या. स्वराज्यात परतल्यानंतर त्या स्वराज्याचा कारभार तर पाहत नव्हत्या, पण छत्रपती शाहूराजांना मुलाचा सल्ला देण्याचे काम त्या करत होत्या. आणि अखेर इसवी सन 1731 रोजी महाराणी येसूबाईंचं निधन झालं आणि त्यांची समाधी आजही आपल्याला सातारा येथील संगमावली येथे पाहायला मिळते.